सापाच्या मायावी जगाचे रहस्य उलगडणं हे खूप मोठं कोडं आहे. जगाच्या इतिहासात सापाची नेहमीच भीती माणसाला असते. बहुतेक सापांच्या प्रजाती या बिनविषारी असतात. जगभरात सुमारे 3400 प्रजाती या सापांच्या आहेत. त्यापैकी 600 प्रजाती या विषारी आहेत. सापांविषयी अर्धवट ज्ञान हे विषापेक्षाही भयंकर आहे. पावसाळ्यात विषारी साप जसे की नाग, पुरसे, घोणस, मणियार आणि किंग कोब्रा हे आपल्या परिसरात आढळतात. प्रमुख विषारी 4 सर्प आपल्या भागात आढळतात. आपल्या परिसरात घर, गोठा किंवा अडगळीच्या जागा या ठिकाणी हे विषारी साप दिसून येतात. सर्प कोणावरही कधीच हल्ला करत नाही. आपण त्याला छेडले तर तो दंश करतो. साप इमारतीच्या कोपऱ्यात, विटांच्या बांधकामात, थंड ठिकाणी लपून असतात. घराभोवती लाकूड, पुठ्ठ्यांचा ढीग, अनावश्यक वस्तूंचा ढीग या ठिकाणी सर्पांचं वास्तव्य असतं. जेव्हा साप घरात शिरतो तेव्हा त्यांना मारण्याचा किंवा हकलण्याचा प्रयत्न कधीच करू नये. तर अशा वेळी सर्पमित्रांना बोलवा, त्यांना त्याचे ज्ञान असते. लाकूड उचलताना किंवा शेतात काम करताना आपल्याला सर्पदंश होऊ शकतो. अशा वेळी जेथे सर्पदंश होतो तेथे कोणत्याही प्रकारे पट्टी बांधण्याचा प्रयत्न करू नये. तात्काळ वैद्यकीय मदत मिळवण्याचा प्रयत्न करावा. सर्पदंश झाल्यावर भीतीदायक चित्र तयार करू नये. त्यामुळे माणसाचा रक्तदाब वाढू शकतो, ज्यात त्याचा मृत्यूही होऊ शकतो. भारतात दर दिवशी सर्पदंश झाल्याने मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण हे अधिक आहे. याचं मुख्य कारण म्हणजे गावठी औषधे आणि भगतगिरी हे आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नाग सर्पाने दंश केल्यानंतर त्याचं विष हे मेंदूवर आघात करणारं असतं, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. तुम्ही शेतात काम करत असता तेव्हा एखादी मुंगी चावल्यासारखे जाणवते. त्यानंतर मात्र पाय सुजू लागतो आणि काळा पिवळा पडतो. सर्प स्वतःहून हल्ला करत नाही, तर तो बचावासाठी हल्ला करतो. यात महत्त्वाचं म्हणजे 4 विषारी सापांमुळे हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. पावसाळ्यात सर्पांच्या बिळांमध्ये पाणी शिरते आणि ते सुरक्षित स्थळ शोधतात. अशा वेळी आपल्या घराचा परिसर ते निवडतात. विशेष म्हणजे 90% जास्त मृत्यू हे नाग चावल्याने होतात. आपल्या परिसरात आढळणारे नाग, पुरसे, घोणस आणि मणियार हे सर्प खूप विषारी असतात. ज्या ठिकाणी ते चावा घेतात त्या ठिकाणी खूपच वेदना होतात. डोळ्यांवर झापड येते, बोलताना अडखळल्यासारखे वाटते, झोप येते, भुरळ येऊन माणूस खाली कोसळतो. हा खूप घातक सर्पदंश असतो. यामुळे शेतात काम करताना पायात बूट घालणं आवश्यक आहे. सर्पदंश झाल्यानंतर त्वचेवर सूज येते, श्वास घेण्यास त्रास होतो, अनियमित हृदयाचे ठोके होतात, मळमळ, उलट्या, पोटदुखी देखील जाणवू लागते. विशेष म्हणजे घातक विषारी साप चावला तर दृष्टी अंधुक होते, घाम सुटतो. अशा वेळी त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात तात्काळ घेऊन जायला हवे. जर एखादी व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर त्याला ऑक्सिजनची गरज असते. अशा वेळी चावलेल्या जागेला कधीच धुवू नका. त्वचेवर आणि कपड्यांवरील विष हे साप ओळखण्यास मदत करू शकतो. जखम कापू नका, विष बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका. सापाला पकडण्याचा किंवा मारण्याचाही प्रयत्न करू नका. साप चावलेल्या 100 पैकी 5 जणांना अँटीवेनम दिले जाते. ते तुमच्या रक्तप्रवाहात पोहोचते. आता पाहू साप चावण्यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही काय करू शकता. रात्री बाहेर फिरायला जात असाल तर टॉर्च वापरा. अगदी तुमच्या बागेतही त्याचं वास्तव्य असू शकतं. झुडपाच्या वाटेने चालताना पाय आपटून किंवा एखाद्या काठीचा आवाज करत चाला, जेणेकरून तुमचं अस्तित्व त्याला जाणवेल. पर्यटनाला जाताना तुम्ही एखाद्या दगडावर बसता तेव्हा त्याखालीही सर्प असू शकतो. त्यामुळे बसताना काळजी घ्या. सर्प दूध पितो असं म्हटलं जातं, पण ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरं नाही, तर ही अंधश्रद्धा आहे. पावसाळ्यात सर्पदंशाचं प्रमाण हे अधिक आहे. त्यामुळे आता विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणूनच स्वतःचा आणि समाजातील इतरांचा सापांपासून बचाव करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण माहिती अनेकांपर्यंत नक्की पोहोचवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा टाइम्स डिजिटल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.